मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलांबोवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपला व्हिडिओ महिन्याचा शेवटचा व्हिडिओ, मे 2026चा शेवटचा व्हिडिओ। तुम्हाला नवीन असणाऱ्या सबस्क्रायबर्सना किंवा नवीन असणाऱ्या मेंबर्सना माहीत नसेल कदाचित, तर आपण दर महिन्याच्या शेवटी एक व्हिडिओ बनवतो आणि तो व्हिडिओ असतो जे काही तुम्ही 1 तारखेपासून ते 31 किंवा 30 तारखेपर्यंत जे काही तुम्ही प्रश्न विचारता किंवा जे काही कमेंट करता त्याचं उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो। तर एक खास करून आपण याच दिवसासाठी व्हिडिओ बनवलेला असतो आपला, तर तोच व्हिडिओ आहे। आणि अजून एक म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी परत एकदा कळकळीची हात जोडून विनंती करतो की जसं तुम्ही पेन्शनला प्राधान्य देताय, मी म्हणत नाही की पेन्शनला प्राधान्य देऊ नका, पेन्शन ही आपल्याला गरजेचीच आहे, पेन्शन ही आपल्याला मिळालाच पाहिजे, पेन्शन ही आपल्या हक्काचा आहे, पेन्शन हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आपण असं म्हणू शकतो दिव्यांगांचा, त्याच्यात कोणताही दुमत नाही आहे। पण जितकं पेन्शनचे व्हिडिओज किंवा पेन्शन बाबतीत एखादी माहिती जरी, एखादी बोगस जरी माहिती आली किंवा एखादी चुकीची जरी माहिती आली, तर जितकं त्या व्हिडिओला जितक्या लोकांच्याकडून बघितलं जातं किंवा जितकं दिव्यांग मित्रमैत्रिणींच्याकडून बघितलं जातं, तसंच मी म्हणतो की त्याच्यापेक्षा जास्त बाकीच्याही व्हिडिओजला बघितलं गेलं पाहिजे। म्हणजे आता आजचाच व्हिडिओ घ्या, हा भले मोठा होतोय व्हिडिओ, भले 15-20 मिनिटाचा व्हिडिओ होतोय, पण बघितलं पाहिजे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला पाहिजे। कारण जितकं आपल्याला पेन्शन महत्वाची आहे, जितकी आपल्याला पेन्शन मिळणं महत्वाचं आहे, तितकंच बाकीच्याही गोष्टी, बाकीचेही अधिकार आपल्याला मिळणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे मी विनंती परत एकदा करतोय की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला, बाकीचे सुद्धा व्हिडिओना तितकंच महत्व देत चला, बाकीच्याही व्हिडिओजना म्हणण्यापेक्षा बाकीच्या विषयांना सुद्धा तितकंच महत्व देत चला। कारण काही ना काही त्यातून फायद्याचं, काही ना काही त्यातून घेण्याचं, काही ना काही त्यातून नफा मिळवण्याच्या गोष्टी असतात, लक्षात घ्या। फक्त पगार पेन्शन म्हणजेच आपलं आयुष्य नाही आहे, मी नेहमी म्हणतो। तर हे तुम्हाला सांगेन, आणि जे नवीन जोडले गेलेले आहेत, जे नवीन आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी मला संपर्क करायचा असेल किंवा माझं अजून काही चुकत असेल त्याच्यामध्ये माझी सुधारणा करण्यासाठी किंवा माझ्या चुका बदलण्यासाठी तुम्हाला वाटत असेल की ओमकेशने या चुका बदलाव्या, त्याच्यासाठी संपर्क करून सांगावं किंवा कमेंटमधून सांगता येत नाही त्या गोष्टी किंवा अन्य कोणत्या बाबतीतून सांगता येत नाहीत, तर संपर्क करून, फोन करून, मेसेज करून सांगावं किंवा एखादा प्रश्न विचारावा, पर्सनल प्रश्न असतो किंवा सार्वजनिक तो प्रश्न विचारता येत नाही, तर असे प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर तुम्हाला संपर्क जर करता येत नसेल तर मी संपर्क नंबर देतोय। फक्त एक लक्षात घ्या, एकदा संपर्क नंबर देतो, शेवटी संपर्क नंबर देत नाही, आता सुरुवातीलाच देतो, पण व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। कारण तुम्हाला काही ना काही आज जरी माहिती ती नको असली तरी भविष्यात येणाऱ्या भविष्यामध्ये ती माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते, याची खात्री किंवा याची ग्वाही मी देतो तुम्हाला। तर नंबर आहे आपला 7498018385, हा नंबर आहे आपला 7498018385। व्हिडिओ थांबवून बघा, परत एकदा पाठीमाग घेऊन नंबर घेतला तरी चालेल, तुम्ही फक्त वेळेमध्ये फोन करा, रात्री 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता फोन करणं, मी उचलत नाही फोन त्यावेळेला, तर तुम्ही फोन कराल, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमचे जे काही मला माझ्यापाशी व्यक्त व्हायचं आहे ते व्यक्त नक्की होऊ शकता। एक तुमचा लहान मित्र म्हणून किंवा एक ओळखीचा अनोळखी व्यक्ती म्हणून किंवा एक काय म्हणतात त्याला, एक जीवलग म्हणून तुम्ही नक्की मला प्रश्न विचारू शकता। नक्की मला त्याच्या बाबतीत मी माझ्याकडे जे काही त्याचं निरसन असेल तर ते निरसन करण्याचा प्रयत्न मी नक्की तुम्हाला करेन। आता प्रश्न उत्तरांच्याकडे वळूया आपण, जे काही प्रश्न उत्तर विचारले गेली होती तर आता शेवटीपासून सुरुवात करूया आपण। तर शेवटचा प्रश्न म्हणजे काही दिव्यांगांची पेन्शन आलेली आहे, काही दिव्यांगांची पेन्शन अजून आलेली नाही आहे, जी काही 28 तारखेपासून यायला चालू झाली, 28 मे 2026 पासून पेन्शन यायला चालू झालेली आहे, तर ती पेन्शन आलेली आहे, काही दिव्यांगांची आलेली नाही आहे। तर काही दिव्यांगांचा प्रश्न हा आहे की ही पेन्शन नेमकी कोणत्या महिन्याची, तर ही पेन्शन आहे जून महिन्याची। अगोदरच आपल्याला 3-4 दिवस अगोदर पेन्शन आपल्या खात्यावरती टाकण्यात आलेली आहे, ते कारण पुढे सांगतोच। पण काही दिव्यांगांची पेन्शन आलेली नाही आहे ना, तर त्यांची पेन्शन पण 1-2 तारखेला येईल, तुम्ही काळजी करू नये। आणि जरी मे महिन्याची किंवा एप्रिल महिन्याची पेन्शन आली नसेल तर तुम्ही तुमच्या जे काही तहसील कार्यालय तर तिथं जायचं आहे आपल्याला, आणि ते कशासाठी जायचं, काय करायचं ते पुढे सांगतो तुम्हाला। तर ज्यांची आलेली नाही त्यांनी काळजी करायची गरज नाही, ज्यांची आलेली आहे त्यांना सांगतोय मी की तुम्हाला पेन्शन ही जून महिन्याची आलेली आहे, आलं लक्षात। तर आता दुसरा प्रश्न म्हणजे टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन बंद होणार का, तर नाही बंद होणार। तिसरा प्रश्न, काही टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन आलेली आहे, काही दिव्यांगांची आलेली नाही आहे। परत चौथा प्रश्न म्हणजे पेन्शन टेम्पररी दिव्यांगांचं सांगितलं जातं की आता वरून टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन बंद झालेली आहे, तर हे खरं आहे का, तर साफ चुकीचं आहे, असं काहीही झालेलं नाहीये, लक्षात घ्या, असं काही झालेलं नाहीये। आता पेन्शन तुमची आलेली नाहीये, टेम्पररी दिव्यांग असू देत किंवा परमनंट दिव्यांग असू देत, टक्केवारी 40% वरती आहे, तुमची पेन्शन येत होती तर आलेली नाहीये ना, तुम्ही आता तहसीलदार कार्यालयामध्ये जायचं आहे, तहसीलदार कार्यालयाला फोन करायचा नाही, तहसीलदार कार्यालयामध्ये जायचं आहे
आधार कार्ड UID कार्ड दोनच कागद घेऊन जा. तिथं तुम्हाला दाखवायचे त्यांना कागद ते, आणि ते आधार ऑथेंटिकेशन किंवा OTP घेता. तुमचा OTP घेतला की काम कम्प्लीट. OTP जरी घेतला नाही तरी तुमचं ते आधार ऑथेंटिकेशन किंवा DBT ऍक्टिव्ह केलं की तुमची पेन्शन येईल. फक्त तिथं तुमचा स्टेटस ऍक्टिव्ह दिसला पाहिजे, किंवा डेट जी आहे तर ती डेट 28 का 29 मे ची दिसली पाहिजे डेट तुम्हाला, किंवा 13 मे नंतरची डेट तुम्हाला दिसली पाहिजे. त्यावेळेला तुमचं खातं ऍक्टिव्ह आहे, किंवा SS पोर्टल किंवा संजय गांधी पोर्टलचं जे काही अकाउंट आपलं आहे तर ते ऍक्टिव्ह आहे हे समजलं जाईल. जर तुमची डेट ही मार्च किंवा एप्रिल महिन्याची दाखवत असेल तर तुमचं खातं ऍक्टिव्ह नाही म्हणून समजायचं. तुमची पेन्शन याही महिन्यात येणार नाही. मग तुमचं डेट मे महिन्याचीच असली पाहिजे, 13 मे नंतरची डेट असली पाहिजे. त्यावेळेला तुमचं पैसे तुमच्या खात्यावरती येऊ शकतात, नाहीतर येणार नाहीत. अजून एक प्रश्न की जे काही दिव्यांग सहायता पोर्टलचं वरती नाव अपलोड करता येत नाही किंवा लॉग इन करता येत नाहीये, तर त्याच्यासाठी सर्व्हर डाऊन आहे. त्याच्यामुळे जून महिन्यामध्येच तुम्ही प्रयत्न करा त्याच्यासाठी. परत अजून एक प्रश्न म्हणजे हयातीचा दाखल्याबद्दल. हयातीचा दाखला आम्हाला घर बसल्या काढता येत नाही, आमचे डोळे स्कॅन होत नाहीत, पण बायोमेट्रिक मोबाईलवरती दिसत नाहीये किंवा बायोमेट्रिक आम्हाला ऑप्शनच येत नाहीये. तर तुम्हाला एक सांगतो की बायोमेट्रिक ऑप्शन मोबाईलवरती येत नाही. बायोमेट्रिक हा ऑप्शन मोबाईलवरती येत नाही. परत सांगतोय, बायोमेट्रिक ऑप्शन हा कॉम्प्युटरवरती येतो. ज्याच्याकडे ते थंब, आपण ज्यावेळेला सिम कार्ड घ्यायला जातो, मोबाईलचं सिम कार्ड घ्यायला जातो, त्यावेळेला तिथं जे आपण थंब द्यायचो, थंब लावायचो, किंवा आता रेशन दुकानामध्ये जरी गेलो आपण तिथं थंब लावतो, तर ते थंब तसा थंबचं मशीन तिथं असेल तर तुमचं बायोमेट्रिक होतं, नाहीतर बायोमेट्रिक होत नाही. तर हे करू शकता. ऑफलाईन प्रोसेस बंद केलेली आहे, ऑनलाईन प्रोसेस चालू आहे. आज शेवटची तारीख सांगितलेली होती, पण तारीख वाढवून मिळण्याची शक्यता आहे. अजूनपर्यंत त्याच्या बाबतीत माहिती, जोपर्यंत मी व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत माहिती आलेली नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सांगत नाही. पण तुम्ही लवकरात लवकर तुमचं जे काही हयात प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट आहे तर ते काढून घ्या. फक्त महाराष्ट्राचे नाही तर बाकीच्यांनीही काढून घ्या, ही विनंती असेल. परत जे काही आपलं दिव्यांग सहायता पोर्टल आहे तर त्याच्यामध्ये चुका झालेल्या होत्या, तर त्या बदलण्यासाठी सुद्धा ऑप्शन आलेले आहेत. 2-4 चुका म्हणजे बँक पासबुक किंवा फोटो बदलला होता, डिजिलॉकरमुळे फोटो भावाचा किंवा वडिलांचा किंवा आईचा आपला लागला होता, तर तो सुद्धा बदलता येणार आहे. बाकीच्या गोष्टी पण आता डॉक्युमेंट्स अपलोड करता येणार आहेत, हे सुद्धा गोष्टी झालेल्या आहेत त्यामध्ये. परत ई रिक्षाची योजना लवकरच सुरू होईल अशी आशा आहे. परत अजून एक मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन योजनेकडून आता योजना जाहीर करण्यात आलेली आहे. तर त्या योजनेचा GR जो काही आहे तर तो 25 ते 30 पानाचा GR आता 22 मे 2026 रोजी आलेला आहे. तर त्यानुसार आपल्याला 5% आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास 1000 जर फॉर्म आले तर त्यामध्ये 50 फॉर्म हे आपले असतील. आलं लक्षात? तर 50 फॉर्म म्हणजे 50 दिव्यांगांना मंजुरी दिली जाणार आहे. तर या गोष्टी आहेत. परत अजून एक म्हणजे दिव्यांगांना कर्ज किती मिळतं, तर दिव्यांगांना आपल्याला 50,000पासून ते 5 लाख, 10 लाख, 25 लाखापर्यंत कर्ज मिळतं. पण ती बँक तयार पाहिजे. बँक कर्ज द्यायला जर तयार असेल तर आपल्याला कर्ज मिळतं, नाहीतर मिळत नाही. टू व्हीलर जर घेताना आपल्याला टू व्हीलरमध्ये सबसिडी सवलत काय मिळते का, तर नाही मिळत. लक्षात घ्या. 4 व्हीलर घेणार असाल तर 1200 ते 1500 cc पर्यंत तुम्हाला सवलत ही दिली जाते. अजून गोष्टी भरपूर. टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन बंद झाली का, मगाशी जे सांगत होतो मी, तर टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन ही बंद झालेली नाही आहे. किमान 30 सप्टेंबर 2026 पर्यंत तरी पेन्शन बंद होत नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काळजी करू नये. आणि अजून एक म्हणजे जे जुने दिव्यांग प्रमाणपत्र आहेत त्यांनी अजूनपर्यंत UID कार्ड काढलं नाही तर त्यांना पण 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तोपर्यंत तुम्ही जाऊन तुमचं जुनं दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन तुम्ही तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलला म्हणजे जिल्ह्याच्या दवाखान्यामध्ये जायचं आहे आणि तिथं तुमचं ते जे काही जुनं दिव्यांग प्रमाणपत्र देऊन ते तपासणी करून तुम्ही परत एकदा तुमचं UID कार्ड काढून आणायचं आहे. ते 15 दिवसामध्ये येतं. परत आता तुमचं UID कार्ड स्कॅन होत नाही, त्याच्या बाबतीत खूप तक्रार येतात. तुमची जी काही एसटी मधून प्रवास करताना UID कार्ड स्कॅन होत नाहीत, तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही केवायसी केली असेल तर तुमचं ओरिजिनल असेल तर सुद्धा ओरिजिनल घरात ठेवायचं आहे. UID कार्ड ओरिजिनल जरी असेल तरी घरात ठेवा आणि नेट कॅफेमध्ये जा. तुमच्या नेट कॅफेमध्ये किंवा तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही स्वावलंबन वेबसाईटवरती जाऊन तुमचं UID नंबर टाकून खाली जन्मतारीख टाकलं की तिथं वरती डाउनलोड PDF येतं. तर तिथे UID कार्ड डाउनलोड करून घ्या आणि ती कॉम्प्युटर किंवा झेरॉक्स सेंटरला जाऊन तुम्ही ते झेरॉक्स मारून घ्या आणि त्याचं लॅमिनेशन करून तुम्ही घेऊन गेला तर तुमचं ते स्कॅन होतंय. जुनं जे काही आहेत ओरिजिनल असू दे तरी सुद्धा ते स्कॅन होणार नाही, कारण केवायसी केल्यानंतर त्याचा बारकोड आहे तर तो बदलला जातो. आणि आपल्याला दिव्यांगांना परत एकदा सांगतो, NCMC कार्ड काढायची काही गरज नाही आहे. NCMC कार्ड काढण्याची काहीही गरज नाही आहे. दिव्यांगांना NCMC कार्ड काढायची गरज नाही आहे. परत UID कार्डवरती रेल्वेमध्ये प्रवास करता येतो. आपल्याला फक्त प्रवास करता येतो, एंट्रीसाठी आहे आपल्याला UID कार्ड. लक्षात घ्या. UID कार्ड एंट्रीसाठी आहे. तिकीटमध्ये सवलत UID कार्डवरती भेटत नाही.
फक्त आपल्याला सवलत ही जे काही रेल्वेचं कन्सेशन सर्टिफिकेट आहे त्याच्यावरतीच भेटतं, पण ते दाखवल्यानंतर भेटत नाही. त्याचे झेरॉक्स द्यावं लागतं, त्याचे 2 झेरॉक्स द्यावे लागतात, जाताचं एक येताचं एक झेरॉक्स काढायला द्यावं लागतं. मग तुम्हाला स्लीपर कोच असेल, 3 टायर एसी असेल, इकॉनॉमी एसी असेल किंवा 2 टायर एसी असेल, याला सुद्धा सवलत मिळते. किंवा जनरलमध्ये प्रवास करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा सवलत मिळते. तुम्ही जर मुंबईमध्ये प्रवास करणार असाल, मुंबईमध्ये वगैरे प्रवास करणार असाल आणि मुंबईमध्ये बेस्टमध्ये म्हणजे मुंबईमध्ये जे काही महानगरपालिकेच्या बसेस धावतात तर त्यामध्ये सुद्धा फ्री प्रवास करता येतो. फक्त तिथं त्यांचं बेस्टचं जे काही कार्ड आहे, जसं MCNC कार्ड आहे तसं ते कार्ड काढावं लागतं. जवळपास ते 80 रुपयापर्यंत तुमचं एवढ्या कार्ड नंबर दिल्यानंतर तुम्हाला ते कार्ड ते तात्काळ दिलं जातं. तर त्या कार्डावरती तुम्ही 3 वर्ष मुंबईमध्ये प्रवास करू शकता. आलं लक्षात. पण त्या कार्डची मर्यादा फक्त मुंबईपुरती आहे. बाकीच्या शहरामध्ये फिरताना तुम्हाला ते कार्ड उपयुक्त ठरत नाही. आलं लक्षात. तुमच्याकडे UDID कार्ड असेल तर तुम्ही ST मधून प्रवास करू शकता, पण UDID कार्ड सिटीमध्ये चालत नाही आणि ते सिटीतलं कार्ड गावखेड्यामध्ये चालत नाही. मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन योजनेमधून जे काही 2 गायी, 2 म्हशी किंवा 10 शेळी 1 बोकड किंवा 10 मेंढ्या 1 बोकड किंवा 100 कोंबड्या, जे काही अंडी देणाऱ्या कोंबड्या 1000 कोंबड्या, वरह पालन याची योजना सुरू झालेली आहे. म्हणजे लवकरच त्याचे फॉर्म सुरू होईल. GR निघालेला आहे त्याचा. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. 2 गायी असतील किंवा 4 गायी असतील किंवा 5 गायी असतील किंवा 6 गायी असतील, याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. परत जर तुम्ही महामंडळांच्याकडून कर्ज घेणार असाल तर 5 लाखापर्यंत कर्जाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. आपले अतुल सावे सर जे दिव्यांग मंत्री आहेत ते किंवा दिव्यांग मंत्रालयाचा कारभार सांभाळतात, तर ते कारभार सांभाळतात. तर त्यांनी ती नवीन घोषणा केलेली आहे. 50,000चं कर्ज आपल्याला 5 लाखापर्यंत वाढवून देण्याचं घोषणा किंवा ती योजना आपल्याला सुरू करण्यात आलेली आहे. तर या भरपूर साऱ्या गोष्टींच्या बाबतीत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अजून एक UDID कार्डचं स्टेटस बघण्यासाठी किंवा UDID कार्ड आपला आलंय की नाही किंवा UDID कार्डच्या बाबतीत जे स्वावलंबन वेबसाईट आपली आहे, स्वावलंबन वेबसाईटवरती आपण चेंजेस जे काही करत होतो किंवा KYC करत होतो, मोबाईल नंबर बदलणं, आधार अपडेट असेल किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी, फोटो अपडेट करण्यासाठी, जन्मतारीख बदलण्यासाठी वगैरे, ऍड्रेस चेंज करण्यासाठी जे काय आपल्याला घर बसल्या स्वावलंबन वेबसाईट आहे तर ती चालत नव्हती. 4-5 दिवस, जवळपास 24 ते 28 तारखेपर्यंत चालत नव्हती. पण अजून पण ती स्लो चालते. 29 तारखेला बघितलं तर ती स्लो चालते. अजून एक 2-4 दिवस जातील ते स्लो चालते, कारण त्याच्यावरती अपडेट करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करण्याचे काम चालू आहेत. तर ते चेंजेस करण्याचे काम चालू असल्यामुळे तुम्हाला तिथं स्लो चालतंय किंवा OTP येत नाहीये. OTP न आल्यामुळे तुमचं काम रखडलं जातंय किंवा ते काम होत नाहीये. लक्षात घ्या. त्याच्यामुळे 2-4 दिवस थांबा. 2-4 दिवसांनी काही फरक पडत नाही. इतका असं तुमचं जगबुडी काही येत नाही किंवा तुमचं नुकसान काही होत नाही. त्याच्यामुळे 2-4 दिवसांनी काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे स्वावलंबन वेबसाईट असेल किंवा दिव्यांग सहायता पोर्टलवरती असतील, रजिस्ट्रेशन करत असाल, रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा मुदत नाही आहे. जे काही सांगितलं होतं 30 जून पर्यंत, तर 30 जून मुदत ही शेवटची मुदत नाही आहे. दिव्यांग सहायता पोर्टलसाठी सुद्धा सांगतोय मी तुम्हाला. तर ती मुदत वाढवण्यात आलेली आहे. तुम्हाला कधीही त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स अपलोड करता येणार आहेत. तर हेच महिन्याभरातले जे काही ठराविक प्रश्न होते तर त्या ठराविक प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजून एक म्हणजे राज्यसेवेच्या ज्या काही जागा निघतायत तर त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकताय. दिव्यांगांना आरक्षण आहे. त्यामध्ये तुमची जी काही कॅटेगरी असेल, तुम्ही ब्लाइंड असाल, लो विजन असाल किंवा लोकोमोटर असाल किंवा अन्य कोणतेही असेल, हाईट कमी असेल तर त्या तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही तिथं फॉर्म भरा. मल्टिपल डिसेबिलिटी असेल तर मल्टिपल डिसेबिलिटीचा फॉर्म भरा. तुम्ही तिथं ऑप्शन तुमचे सिलेक्ट करा. रायटरसाठीचा किंवा स्क्राईबसाठीचा सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करा. केल्यानंतर राज्यसेवेसाठी योग्य ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते तिथे अपलोड करा. परत राज्यसेवेला फक्त फॉर्म भरला की तुम्हाला वेळ वाढवून मिळते असं नाही आहे किंवा रायटर मिळतो असं नाही आहे. त्याच्यासाठी वेगळं ऍप्लिकेशन करावं लागतं. त्याच्यासाठी राज्यसेवेला अर्ज करावा लागतो. जर तो अर्ज करायचा आहे त्याच्यानंतरच तुम्हाला ते रायटर किंवा एक्स्ट्रा टाइम तुम्हाला मिळतं. म्हणजे एका तासासाठी 20 मिनिटं मिळतात एक्स्ट्रा टाइम आणि रायटर मिळतो तुम्हाला. रायटर जर 65% किंवा 75%च्या वरचं तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला रायटर मिळतं. किंवा तुम्हाला लिहिता येत नसेल, तुमचा हात खराब असतील किंवा तुम्हाला लिहिता येत नसेल, तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला ते रायटर दिला जातो. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आपण आता नवीन एक गोष्ट चालू केलेली आहे आपल्या चॅनलवरती. आपण दर शनिवारी आणि रविवारी 8 वाजता लाईव्ह सुरू करतो. आपण लाईव्ह येतो, तुमचे प्रश्न विचारता तुम्ही, आपण तिथे गप्पा मारतो, प्रश्नांची उत्तर दिली जातात किंवा वेगवेगळ्या गप्पांच्या सुद्धा मैफिली आपल्या रंगवल्या जातात तिथं. तर त्या सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये सुपर चॅट, सुपर स्टिकर पण सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यासोबतच मेंबरशिप पण आपण सुरू करण्यात आलेली आहे. तर जर तुम्हाला कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल तर ते मेंबरशिप सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. मेंबरशिपसाठी फक्त तिथे मेंबरशिपवरती टच करायचं आहे. तिथं तुम्ही OTP टाकला किंवा तुमचं जे काही ईमेल ID
लिंक केला की तुमचं ते मेंबरशिप घेता येते तुम्हाला. या गोष्टी करून तुम्ही मला ते एवढं सपोर्ट करू शकताय. आपल्या चॅनलला पण थोडं सपोर्ट करा. तुमच्या मित्रांच्यापर्यंत, तुमच्या मैत्रिणींच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक पोहोचवा. मी कधी विनंती करत नाही जास्ती करून यासाठी की आपलं चॅनल वाढलं पाहिजे, आपल्या चॅनलचा ग्रोथ झाला पाहिजे, पण जी काही खरी माहिती आहे तर ती खरी माहिती देण्यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की बाकीच्यांनाही त्रास होऊ नये किंवा बाकीच्यांचेही नुकसान होऊ नये, म्हणून आपली खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही त्यांच्यापर्यंत हे चॅनलची लिंक पोहोचवाल अशी आशा ठेवतो आणि थांबतो. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया किंवा पुढच्या महिन्यामध्ये भेटूया असं तुम्हाला सांगून थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.